शेवटी परमेश्वराच्या कृपेशिवाय समाज चालूच शकत नाही। शेवटी माझ्यावर काय, तुमच्यावर काय, समाजावर काय, शनी महाराजांची कृपा असल्याशिवाय काही घडत नाही आणि ती कृपा आहेच आणि म्हणूनच या गोष्टी घडतात। त्यामुळे त्याचप्रमाणे माझ्या जीवनामध्ये घडला असेल तर शनी महाराजांमुळेच घडला असेल असं माझा पण समज आहे। परंतु आपल्या मागे जी काही लागलेली जी काही शनी होती ती दूर झाली असं मला असं वाटत नाही। शनी माझ्या पाठीमागे लागलेला असं वाटत नाही। शनी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा आहे असं माझं शनिदेवाच्या बाबतीमध्ये मत आहे। त्यामुळे शनिदेव मागे लागले म्हणून काहीतरी करावं लागतं असं काही मला वाटत नाही। खंबीर शनिदेव माझ्या पाठीमागे की या शनी मंडळ गावासाठी मागच्या वेळी जेव्हा आलो तेव्हा अजितदादा पवार आमचे राष्ट्रवादीचे नॅशनल अध्यक्ष आहेत, त्यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं एक आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। त्या आरोग्य शिबिरासाठी आलो। आता या ठिकाणचं शनी मंदिर हे अत्यंत फेमस आहे साडेसातीसाठी आणि एकदम समोरच शनी मंदिर असताना धार्मिक विचार माझ्या मनामध्ये कायम असतो, त्यामुळे दर्शन न करता जाणं बरोबर नाही आणि म्हणून दर्शन करायला मी त्या ठिकाणी आलो होतो। आजही या ठिकाणी एका उद्घाटन कार्यक्रमाच्या उद्घाटन निमित्ताने आलो आणि त्यानिमित्ताने शनी महाराजांचं अनौपचारिकरित्या दर्शन झालं। म्हणजे त्यांची माझ्यावरती कृपा आहे, त्यामुळे ते दर्शन वारंवार मला या ठिकाणी घडतंय असं मी समजतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।